दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी आणि बदलीस असे एकूण 201 कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत स्थायी समितीच्या सभापती सौ रंजिता चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये एकमताने मान्यता देण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नावर अखेर स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली। त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या हस्ते स्थायी समितीचे सभापती सौ रंजिता चाकोते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कामगाराच्या बाजूने एकमताने निर्णय घेतल्याने कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि सर्व सदस्यांचे आभार मानले। मी बापू सदाफुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचा अध्यक्ष। आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमधील अनेक वर्षापासून जे घाणीचे काम करत होते आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातले विविध संवर्गातील जे कर्मचारी 249 कर्मचारी होते, त्यातले काही कर्मचारी मयत झाले, काही सेवानिवृत्त झाले। त्या अनुषंगाने आज 201 कर्मचाऱ्यांचा जो स्थायी समितीकडे विषय आला होता रकमेबाबत की तरतूद पैशासाठी, त्यामध्ये मला वाटतं 3-3.5 कोटी रुपये मॅडमनी तरतूद केलेले आहेत। खरं तर प्रथमतः महापौर साहेबांचे, प्रथमतः आमदार साहेब देवेंद्र कोटे साहेबांचे आभार, आणि त्यानंतर या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष महापौर माननीय इनायजी कोंडले साहेब यांचे पण आभार, आणि पक्षनेते काळेसाहेब, नरेंद्र काळेसाहेब यांचे सुद्धा आभार। आणि मॅडमनी आता जो चाकोते मॅडमनी जो विषय घेतला, अतिशय जिव्हाळ्याचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न, गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी आज तागायत बऱ्याच वेळा प्रस्ताव गेले, पण ते प्रस्ताव परत आले, कारण का त्याला स्टँडिंगची मंजुरी गरजेची होती। त्या अनुषंगाने प्रलंबित होता, अस्तित्वात नसल्यामुळे तो प्रश्न प्रलंबित होता। पण अनेक प्रतीक्षा कितीतरी वर्षानंतर प्रतीक्षेत हा प्रश्न राहिलेला आज महापौरच्या निकाली निघाला। त्यामुळे आम्ही सर्व बदली सेवक या ठिकाणी जमलोत, आणि या ठिकाणी आमचे स्टँडिंग चेअरमनचे मॅडम चाकोते मॅडम, रंजिताताई चाकोते मॅडम यांचे मनापासून त्यांना बुके देऊन, शाल हे देऊन आम्ही त्यांचा मनापासून आभार मानले। आणि या ठिकाणी हा प्रश्न सोडत असताना सोलापूर महानगरपालिकेचे पत्रकार संघ सुद्धा तेवढ्याच आमच्या ताकदीने उभा राहिले। सर्वसाधारण सभेमध्ये पण येणार आहे, तिथेही काय आव्हान कराल? तर मी या ठिकाणी कर्मचाऱ्याला एवढंच आव्हान करेन की आज सदस्यांना काय आव्हान कराल सर्वसाधारण सभेत? तर या ठिकाणी जे महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, त्यांना माझी अशीच विनंती असेल की साहेब, जे गेल्या वर्षापासून, अनेक वर्षापासून जे कर्मचारी कायमच्या प्रतीक्षेमध्ये, सेवेमध्ये होण्यासाठी आजपर्यंत इच्छित होते, तो प्रश्न आज महापौर साहेबांकडे आलेला आहे, बोर्डात आलेला आहे। तर या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहेत, सदस्य आहेत, त्यांना माझी एक विनंती असेल की साहेब, लवकरात लवकर हा बोर्डामध्ये विषय पारित करून तो नगरविकास खाते यांच्याकडे, मुंबई मंत्रालयाकडे पाठवावा आणि कर्मचाऱ्याला न्याय द्यावा, एवढंच या ठिकाणी मी लोकप्रतिनिधींना आवाहन करेन। येत्या 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बदली आणि रोजंदारी अशा एकूण 201 कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत अंतिम मान्यता देऊन तो प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्यात येणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीमध्ये रोजंदारी आणि बदली सेवकांना कायम करण्याबाबत एकमताने मंजुरी दिल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे।